सातारा जिल्ह्यातल्या कणेर इथली ही हुल्लडबाजी कॅमेऱ्यात कैद झाली आहे। बेशुद्ध अवस्थेत निपचित पडलेल्या मगरीच्या शेपटीला कोणी हात लावतंय, तर एक बहादर तर थेट घोड्यासारखं मगरीच्या पाठीवर बसून फोटोशूट करतोय। सेल्फी आणि फोटोच्या हव्यासापोटी असंवेदनशीलपणाचा कळस बघायला मिळाला। 8.5 फुटाची मादी मगर शुद्धीत असती तर या पठ्ठ्याचा फडशा पाडला असता। लोकांनी अशा प्रकारची चीप पब्लिसिटीसाठी असे स्टंट करू नये। एक तर मगर प्रोटेक्टेड स्पीसीजमध्ये आहे, शेड्यूलमधला प्राणी आहे, तो धरायला तशी पाहिलं तर परवानगी नाही, पण वन विभागाने जर परवानगी दिली असेल आणि तज्ज्ञांनी तो पकडला असेल तर तो ताबडतोब वन विभागात जमा होऊन तो रिलीज करायला लागतो 24 तासाच्या आत। तोपर्यंत बाकीच्यांना हात लावायला देखील परवानगी नसते। साताऱ्यातल्या कण्हेर धरणातून रविवारी सकाळी मगर बाहेर आली। मगरीला बघून लोकांनी आरडाओरड केली। मग काय, हौशा गवशांची जत्राच भरली। कानठळ्या बसवणाऱ्या माणसाच्या गोंगाटामुळे मगर शांत थांबली। काहींनी वनविभागाला फोन केला, पण तोपर्यंत गावातल्या तरुणांनी मगरीला जेरबंद करण्याचा प्रयत्न केला। यात सुनील कडव या युवकाच्या हाताचा लचका मगरीनं तोडला। फोटो कशाला काढते? मी मगरी बघून फोटो कसा काढू? मागच्या बाजूला गेलो तुम्ही आपण पुढे गावरून त्याच्या पाठीशी ते माझ्या जागावर मी तिथं ते 2 मिनिटं पण नसते गेलो। कणेर धरणात यापूर्वीही कधी मगर आढळली नाही। गावकऱ्यांनी पहिल्यांदाच मगर बघितली। मगरीला जेरबंद केल्यानंतर वनविभागाचे कर्मचारी येईपर्यंत गावकऱ्यांनी संयम बाळगायला हवा होता, पण काही अतिउत्साही तरुणांच्या हुल्लडबाजीचं किळसवाणं प्रदर्शन या निमित्तानं घडलं। फक्त फोटो आणि सेल्फीच्या हव्यासापोटी मुख्य प्राण्यांना यातना देणाऱ्या या हुल्लडबाजांवर कारवाई झाली पाहिजे। राहुल तपासे, एबीपी माझा, सातारा।